जय शिवराय मित्रांनो, आपण आज दशपर्णी अर्क तयार केलेला आहे. दीनदयाल प्रतिष्ठान यवतमाळ. आमच्या करंजीमध्ये वैभवदादा ठाकरे यांचं प्रशिक्षण होतं. त्यावेळेस त्यांनी दशपर्णी अर्क पोटॅश, तांदूळ पाणी हे सर्व कशा पद्धतीने बनवायचे हे सांगितले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज दशपर्णी अर्क बनवलेला आहे. समोर हे बघू शकता. आज म्हणजे आज 1 जून 2025 रोजी हे आपण दशपर्णी अर्क बनवलेला आहे. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो, आपण आज दशपर्णी अर्क तयार करणार आहोत आणि त्यासाठी लागणारे साहित्य हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 200 लिटर प्लास्टिकचा ड्रम लागतो. आणि आता दशपर्णी अर्कसाठी लागणारे साहित्य पाहू. सर्वप्रथम 2 किलो गावरान गाईचं शेण ताजं, 5 लिटर गोमूत्र, 2 किलो रुईचा पाला, 2 किलो कण्हेरीचा पाला, 5 किलो कडुलिंबाचा पाला, 2 किलो पपईचा पाला, 2 किलो एरंड्याचा पाला, 2 किलो सीताफळाचा पाला, 2 किलो गोचिडीचा पाला, 2 किलो गुळवेलचा पाला, 2 किलो करंजचा पाला. हे सर्व सामुग्री आपल्याला दशपर्णी अर्कसाठी लागणार आहे. आणि हे सामुग्री आपल्याला आपण या 200 लिटर पाण्यामध्ये टाकणार आहोत. आणि हे सर्व 30 दिवस असंच सावलीमध्ये आंबवणार आहोत. 30 दिवसानंतर आपलं दशपर्णी अर्क तयार होईल. आणि त्याची फवारणीसाठी वापरण्याची पद्धत, प्रति 200 लिटर पाण्यामध्ये 2.5 लिटर दशपर्णी अर्क वापरून आपण कोणत्याही पिकावर फवारणी करू शकतो. यामुळं आपल्या पिकावरील तुडतुडे, पकडी, आळ्याचा प्रादुर्भाव हा कमी होतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. जय शिवराय.